नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी आपण संवाद साधला, तो अमेरिका आणि इराण युद्धाबद्दल, आणि आज आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी त्याच विषयी संवाद साधणार आहोत. ब्रिगेडियर हेमंत महाजन, आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद आणि जय हिंद. आपण आता म्हणाला तसं की आता महिनाभर युद्ध चाललंय, म्हणजे सर्वसाधारणपणे दीर्घकाळ युद्ध चालणार यापुढे जी होतील, तर ही दीर्घकालीन युद्ध क्षमता याबाबत भारताने काय विचार करायला हवा? दीर्घकालीन युद्ध हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपली जी पहिली जी युद्ध होती, समजा आपण बघा 1971चं युद्ध फक्त 3 आठवडे चाललं, त्याला लाइटनिंग कॅम्पेन म्हटलं जातं. त्या मानाने कारगिलचं युद्ध हे 3 महिने चाललं होतं, पण ते माउंटेन्स बंद युद्ध होतं. 1965चं युद्ध तसं चाललं फक्त 3च आठवडे. त्याच्या आधी ते जे म्हणजे अनकन्व्हेन्शनल वॉर होतं, ज्याला ऑपरेशन जिब्रॉल्टर म्हटलं जातं, ते जवळजवळ 3 महिने चालू होतं. पण ही युद्ध शॉर्ट होती आणि सीमेवरती हे होती. पण आता ही युद्ध जास्त लांब होऊ शकतील आणि त्याचं आपण बघितलंच आहे. ऑपरेशन सिंदूर विषयी आपण बोललो होतो. ऑपरेशन सिंदूर करता आपण सावरकर स्मारकाकरता पुस्तक पण लिहिलेलं आहे. तर ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा चालू आहे असं देशाचे सुद्धा पंतप्रधान म्हणतायत. आणि अजून सुद्धा पाकिस्तानच्या याच्या उलट्या सुलट्या कारवाया आहेत त्या चालू आहेत. आणि मी त्यावेळेला म्हटलं होतं, आता सुद्धा म्हणतो की हे जे आपलं युद्ध आहे केवळ पाकिस्तानच्याच विरोधात नाही, तर पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या विरोधात आहे. पाकिस्तानला मदत करणारी 30-40 राष्ट्र, याच्यामध्ये खास तर तुर्कस्तान, सौदी अरेबिया आहे, त्यांच्या विरोधात आहे. आणि पाकिस्तानचे अनेक हस्तक आपल्या देशात आहेत, त्यांच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ते दीर्घकालीन युद्ध आहे. या दीर्घकालीन युद्धाकरता आपली तयारी असायला पाहिजे. हा आपल्याकरता एक अतिशय मोठा धडा आहे. या दीर्घकालीन युद्धाची तयारी कशी करायची याच्याविषयी बोलण्याच्या आधी मी 2 मुद्दे आपल्या समोर मांडू इच्छितो. एक तर या युद्धामध्ये चीनने मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाची मदत करून इराणची लढण्याची क्षमता वाढली. इराणची मिसाईल्स एवढ्या अॅक्युरेटली टार्गेटकडे पोहोचता आहेत, इस्रायलची सिस्टीम भेटता आहेत, तर याच्या मागे सॅटेलाइट टेक्नॉलॉजी जी आहे ती आहे चीनची. तर त्या चीनचं एक ते यश आहे, त्यात त्यांना यश मिळालं. पण दुसरी त्यांची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती, जी त्यांनी इराणच्या नेतृत्वाचं रक्षण करण्याकरता उभी केली होती, ती पूर्णपणे फेल झाली. त्यांची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमला अमेरिकेने अतिशय उत्कृष्टरित्या भेदलं आणि जी त्यांना टार्गेट बर्बाद करायची होती ती त्यांना बर्बाद करता आली. म्हणजे एका ठिकाणी त्यांना चीनला मोठं अपयश आलं आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग मध्ये मात्र त्यांना मोठं यश मिळालं. आणि याच्याशिवाय या युद्धामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे मीडियामध्ये कसं युद्ध चालू आहे याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. सायबर अटॅक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि सप्लाय चेन वॉरफेअर विषयी आपण याविषयी बोललेलोच आहे. तर मला आता याच्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की लंब्या युद्धाकरता आपण ज्यावेळेला तयारी करतो याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक तर नेतृत्व, जसं म्हणजे तर नेतृत्वाच्या फळी तयार करणं, पहिल्या फळीचं नेतृत्व, दुसऱ्या फळीचं नेतृत्व वगैरे. तर ही सिस्टीम भारतीय सैन्यामध्ये आहे, त्याची आपण काळजी करू नये की समजा एक सिनियर ऑफिसर गेला तर नंबर 2 कोण, 3 कोण. म्हणजे आपण ज्या वेळेला एनडीए मध्ये पहिल्या दिवशी शिकवलं जातं की जर तुम्ही गेला काही कारणामुळे तर तुम्हाला म्हणजे तुमच्या कोण करेल त्याचंही पहिलेच ठरलं असतं. त्याच्यानं तो गेला तर नेतृत्व कोण करेल हे ठरलं असतं. आणि हे प्रत्येक लेव्हलला, मग ते प्लॅटूनच्या लेव्हलला असो की कंपनीच्या लेव्हलला असो की बटालियनच्या लेव्हलला असो की ब्रिगेडच्या लेव्हलला असो की डिव्हिजनच्या लेव्हलला असो, तर नेतृत्वाची जी चेन आहे भारतीय सैन्यामध्ये खूपच चांगली आहे, त्याची आपल्याला काळजी नको. तोपर्यंत शस्त्रसाठा आहे. शस्त्रसाठ्यामध्ये आपल्याला लक्षात असायला पाहिजे की 2014च्या आधी आपली 70% शस्त्र आपण परदेशातून आयात करायचो आणि फक्त 30% भारतात बनत होती. आता जवळजवळ 70% ही भारतात बनतात आणि 30% फक्त आयात होत आहेत. आणि पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये 100% शस्त्र आपण भारतात बनवू. मला वाटतं हा जो रस्ता आहे हा लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे. कारण जर आपण शस्त्र जर देशामध्ये बनवली नाही आणि आपल्याला जर ही परदेशातनं आयात करावी लागली, मग ती रशियाकडनं असो की अमेरिकेकडनं असो किंवा इव्हन इस्रायलकडनं असो, होऊ शकते ती उशीर होईल. एक एक्झाम्पल देतो. आपल्याला S-400 सिस्टीम जी आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमची चांगली आहे, त्यांनी युद्धात चांगलं काम केलंय. पण आता रशिया पुढची सिस्टीम द्यायला तयार नाहीये, कारण तेच अडकलेले आहेत. याच्याशिवाय
इस्रायलकडनं ज्या आपल्याला काही गोष्टी मिळत होत्या त्या आता मागे पडल्या आहेत, कारण त्या आता स्वतः इस्रायललाच वापरायच्या आहे. अमेरिकेकडनं आपल्याला ड्रोन्स वगैरे काही अतिशय अत्याधुनिक ड्रोन मिळणार होती, ती आता मागे पडलेली आहे. आपलं जे तेजस करता आपल्याला जे जीचं जे विमान मिळणार, विमानाचं जे इंजिन मिळणार होतं ते काही अनेक कारणामुळे ते मिळत नाहीये. तर म्हणजे आपल्याला महत्वाची सगळी जी शस्त्र आहे ती 100% भारतात बनवावं लागतील. त्याकरता आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया हा प्रोग्राम अजून जास्त वेगाने पुढे जायला पाहिजे. आपल्या म्हणजे मेक इन इंडिया करता आपण कौतुक करायला पाहिजे सैन्याचं, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं आणि सरकारचं, की आता आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करतोय शस्त्राची. परंतु पुढच्या 5 वर्षात एम पाहिजे की सगळी शस्त्र भारतात बनली पाहिजे. दुसरी गोष्ट अम्युनिशन. आपल्याला कल्पना असायला पाहिजे किंवा एक पेपरमध्ये आलं होतं, किती लोकांना कळालं मला माहिती नाही, की म्हणजे ज्यावेळेला अपोजिशनच्या बरोबर मीटिंग झाली त्यावेळेला आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की इस्रायलने सुद्धा आम्हाला मदत केली होती. त्यांना थोडक्यात असं म्हणायचं होतं, त्यावेळेला कारगिल युद्धामध्ये आपल्याला बफोर्सची अम्युनिशन जी कमी पडत होती ती बफोर्सची अम्युनिशन आपल्याला इस्रायलनी दिली होती, कारण आपल्याला ती अम्युनिशन बनवण्याची क्षमता तेवढ्या प्रमाणात नव्हती. तर म्हणून पण आता मात्र एक चांगली गोष्ट अशी आहे की 100% अम्युनिशन आता आपण आपल्या देशात बनवू शकतो. तर तो काही इश्यू नाहीये. परंतु तिसरी गोष्ट जी अशी आहे की सैन्याची ताकद. नशिबाने भारत हा प्रचंड मोठा देश आहे. आपण म्हणजे आपला जरी एखादा कुठला भाग म्हणजे एका भागात युद्ध सुरू झालं तरी आपण एवढा खंडप्राय देश आहोत की आपल्या देशाला कॅप्चर करणं कोणालाही शक्य नाहीये आणि आपली आर्थिक ताकद ही वेगाने वाढते आहे. मला वाटतं आता आपण नंबर 4 वरती आहोत. पुढच्या मला वाटतं 1 वर्षाच्या आत नंबर 3 वरती पोहोचणार आहोत. परंतु आपण काहीही करून आपला आर्थिक प्रगतीचा जो वेग आहे तो अजून जास्त वाढवायला पाहिजे, ज्यामुळे आपण एक मॅन्युफॅक्चरिंग नेशन म्हणून पुढे यायला पाहिजे. जसं चीन एक मॅन्युफॅक्चरिंग नेशन आहे तसं आपल्याला सगळ्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी. तर महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय, आता बघा एनर्जी सिक्युरिटी. आपल्याला आपलं तेल जर शक्य असेल तर भारतातच बनवता आलं पाहिजे. मग ते तेल इथेनॉल मध्ये मुळे असो की अजून कशामुळे असो, सोलर पॉवरमुळे असो किंवा हायड्रोजन आपण भारतातच बनवायला पाहिजे. किंवा जर तुम्हाला खत, आता तुम्ही जवळजवळ 40-50 लाख टन खत आयात करता, 40 लाख हो, तर ते तुम्हाला भारतात बनवता आलं पाहिजे. म्हणजे ज्या क्रिटिकल कॉम्पोनंट्स असतात देशाच्या सुरक्षेकरता, आपण बाहेरनं आपण तेल का घेतोय सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. कारण ते स्वस्तात मिळते. आपण पहिले केरोसिन वापरत होतो, केरोसिन वापरून आता आपण गॅसकडे जातोय, कारण गॅस हा बाहेरनं आपल्याला स्वस्तामध्ये मिळतोय. परंतु एक वेळ अशी येते की ज्या वेळेला आपल्याला आपल्या सप्लाय चेनचं रक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ते आपण बऱ्यापैकी करतोय बरं का. आता आपल्याकडे तुझं 60-70 दिवसाचं तेल साचवलेलं आहे, गॅस सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात साठवलेला आहे. पण आपण मात्र इतर ज्या क्रिटिकल गोष्टी आहेत, खास तर ज्याला म्हणायचं औषधाकरता लागणारा कच्चा माल किंवा इंजिनिअरिंग करता लागणारा कच्चा माल, तर त्याच्याकरता काही आपल्याकडे असे काही स्ट्रॅटेजिक स्टॉक्स नाहीयेत, इलेक्ट्रॉनिक माल वगैरे. तर आपल्याला एक मॅन्युफॅक्चरिंग नेशन म्हणून क्रिटिकल कॉम्पोनंट्स हे तुम्हाला भारतातच बनवले पाहिजे. आज लक्षात ठेवा, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, लॅपटॉप तुमचा कधीही बंद पडू शकेल. आता तुम्हाला एक म्हणजे मी घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपल्याला कल्पना पाहिजे की आपण जी वीज निर्मिती करतो 50 ते 60% पॉवर जनरेशन सिस्टीम जी आपली आहे ती चायनीज बनावटीची आहे. आणि चायनीजनी याच्यामध्ये एखादा ट्रोजन हॉर्स टाकला असेल याच्याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाहीये. तर आपल्याला इन अ पिरियड ऑफ 5 to 10 years क्रिटिकल म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी ग्रिड असो की आपलं डिजिटल बॅकबोन असो किंवा आपलं AI इन्फॉर्मेशन वॉरफेअरच्या गोष्टी असो, या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणायचं किंवा ज्याला डेटा प्रोटेक्शन म्हणायचं, हे सगळं आपण भारतातच बनवायला पाहिजे, भारतातच ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे युद्धजन्य परिस्थिती झाली तरी कुठलाही देश आपली अडवणूक करू शकणार नाही. त्या दृष्टीने आपलं पावलं पुढे चालू आहे. फक्त मी एवढंच आशा करेन की याचा वेग वाढायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण 100% आत्मनिर्भर बनू.
क्रिटिकल कॉम्पोनंट्स मध्ये. आणि आपण नुसतं मेक इन इंडियाच नाही तर आपण जर मेक फॉर वर्ल्ड केलं तर त्याच्यामुळे काय होतं की आपलं तंत्रज्ञान किती चांगलं आहे हे जगाच्या समोर आपण आणायला पाहिजे. एक आपल्याला चांगलं एक उदाहरण देतो की आपलं ब्रह्मोस मिसाईलनी ऑपरेशन सिंदूरमध्ये खूप चांगलं काम केलं आणि आता ब्रह्मोस फिलिपिन्सने घेतलं आहे, ब्रह्मोस इंडोनेशिया घ्यायला तयार आहे. आणि ब्रह्मोसची आता मी जर ब्रह्मोस विषयी बोलायचं म्हटलं तर आपण पुढचा 1 तास बोलू शकतो. त्याची वेगवेगळी व्हर्जन्स आहेत. एअर लॉन्च ब्रह्मोस आहे, सी लॉन्च ब्रह्मोस आहे, सबमरीन लॉन्च ब्रह्मोस आहे. तर ब्रह्मोस ही एक मोठी सक्सेस स्टोरी आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आपली मॅन्युफॅक्चरिंग केपेबिलिटी वाढवून आपण जगाला आपले तंत्रज्ञान विकायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं तंत्रज्ञान इतर देशांमध्ये चांगलं काम करतं का, त्याच्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे का, आपण त्याला अजून जास्त काही कॉस्ट इफेक्टिव्ह बनवू शकतं का. म्हणजे समजा आता बघा, आपल्याला कल्पना पाहिजे, आता आपल्या डिफेन्स मधल्या काही प्रायव्हेट सेक्टर मधल्या ज्या फर्म्स आहेत, भारत फोर्स वगैरे, त्या आता तोफा युरोपियन देशांना विकतायत. ऐका बरं का, तोफा युरोपियन देशांना विकतायत. आता युरोपियन देश घाबरलेले आहेत कारण या युक्रेनमध्ये रशियाचा जो वेडापणा चाललेला आहे, तर त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या देशाला, त्यांनी त्यांचं बजेट खूप वाढवलेलं आहे. तर युरोपला आता आपली मिलिटरी वाढवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या कंपन्या लार्सन टोब्रो सारख्या अतिशय वर्ल्ड क्लास आहेत. तर मला वाटतं आपल्या या लार्सन टोब्रो असो की भारत फोर्ज असो की इतर, त्या मनाने पब्लिक सेक्टरला आपल्याला अजून जास्त इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. परंतु मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, क्रिटिकल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आपण पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये अजून जास्त मजबूत केलं पाहिजे. त्याच्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाला, आता जसं सेमी कंडक्टर विषयी आपण आज बोललेलो नाहीये, ती एक क्रिटिकल टेक्नॉलॉजी आहे. क्वांटम कम्प्युटिंग विषयी बोललो नाहीये, ती एक क्रिटिकल टेक्नॉलॉजी आहे. AI आहे, ते क्रिटिकल आहे. तर या सगळ्या क्रिटिकल सेक्टरमध्ये बॅकबोन जे आहे ते भारतीय असायला पाहिजे. म्हणजे सुंदर पिचाई अमेरिकेत राहण्यापेक्षा ते भारतात जर तयार झाले तर आपण वर्ल्ड क्लास बनवू शकू. मंजिरीताई. मला असं पुन्हा एकदा मला स्वातंत्र्यवीर सावरकरांची इथे आठवण होते की तुम्ही जे म्हणालात की तोफा आपल्याकडे बनवल्या जात आहेत, तर त्यावेळेला सावरकरांनी असं म्हटलं होतं की रणगाडे तोफांचे कारखाने आपल्या इथे निर्माण व्हायला पाहिजेत. म्हणजे आत्मनिर्भर भारत हे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या सांगण्यामधून अनेक म्हणजे आनंद झाला खरं तर की काय आपली मार्गक्रमण आपलं कुठल्या दिशेने चालू आहे शस्त्रास्त्रांच्या बाबतीत किंवा इतरही तंत्रज्ञानाच्या बाबतीत, ते ऐकून खरोखरच आनंद झाला. पण या युद्धाचा शेवट कसा होईल असं वाटतंय आपल्याला? ज्यावेळेला युद्ध सुरू केलं जातं आणि आमचा युद्धाशी खूप संबंध होता इतके वर्ष, तर पहिले असं विचारलं जायचं की युद्धाचं तुमचं एम काय आणि कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन, मी युद्ध तुम्ही केव्हा थांबवणार, म्हणजे काय झालं की युद्ध तुम्ही थांबवणार. तर हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. तर ज्या गोष्टी अमेरिकेला करायच्या होत्या त्या काही त्यांना करता येत नाहीये. तर त्याच्यामुळे आता ते कसं युद्ध थांबवतील, तर मला वाटतं आता म्हणजे ग्राउंड वॉर करून ते गल्फ ऑफ होर्मुझला क्लिअर करू शकतात का, तर त्याचं उत्तर आहे नाही. याच्याविषयी आपण खूप मोठं डिस्कशन करू शकतो. पण अमेरिकेच्या ग्राउंड फोर्सेसकडे किंवा अमेरिकेच्या नौदलाकडे ही ताकदच नाही की ज्याच्यामुळे ते गल्फ ऑफ होर्मुझला सिक्युअर करून त्याला एक सेक्युअर रूट बनवू शकतात जगाच्या व्यापारा करतात. ते शक्य नाहीये. मग दुसरं काय शक्य आहे, तर काही त्याची खडक आयलंड वगैरे अशी काही त्यांची आयलंड म्हणजे काही बेटं आहेत की जिथं 90% त्यांचं जे तेल आहे ते तिकडनं निर्यात होतं. तर ते जर आयलंड कॅप्चर केलं तर इराणची जी तेलाची जी कपॅसिटी आहे ती कमी होईल आणि ज्याच्यामुळे मग इराण हारेल ते. पण लक्षात ठेवा, खडक आयलंड म्हणजे हे जे शेवटी ट्रुप्स किती येत आहेत, म्हणजे विनोदाचा भाग कसा आहे, आपण भारताचं सैन्य 12 लाख आहे. आज आपलं चीन सीमेवरती कल्पना पाहिजे 4.5 लाख सैन्य तिथे उभं आहे बरं का. काही काही लोकांना भीती वाटते की सिलिगुडी कॉरिडॉरचं काय होईल, त्याची जास्त काळजी करू नका. तिथे म्हणजे जवळजवळ 5-6 हजार सैन्य, 25,000 सैन्य तर सिक्कीममध्ये सध्या बसलेलं आहे. तर आपलं सैन्य तिथे भयंकर आहे. त्या मानाने अमेरिकेचं आक्रमक सैन्य फक्त 5 ते 7 हजार जमिनी युद्धाकरता येत आहे. तर ते खडक आयलंडवरती लँड होऊ शकतात का, तर ते समुद्राकडनं येऊ शकत नाही. परंतु ते ज्याला पॅराट्रॉपिंग म्हणायचं ते होऊ शकतं. एकदा पॅराड्रॉप झालं की त्यांच्याकडे 2 ते 3 दिवस तिथे लढण्याची क्षमता असते. परंतु 4थ्या दिवसानंतर काय, त्यांची सप्लाय लाईन सिक्युअर व्हायला पाहिजे. ती सप्लाय लाईन कुठनं होणार, सप्लाय लाईन सिक्युअर व्हायला पाहिजे या तर समुद्रातून म्हणजे किंवा
जमिनीवरनं होणं शक्य नाहीये. समुद्रावरनं गल्फ ऑफ होर्मुझ जाऊ शकतात का? ते अशक्य दिसतंय. तर फक्त मग हवेतनं होऊ शकते. जर म्हणजे विमानाचा वापर करून त्यांना सप्लाय करत राहायचं. तर विमानाचा वापर करून या पॅराट्रुपर्सना तुम्ही किती दिवस तिथे मेंटेन करू शकाल, हा प्रश्न आहे. तर याच्यामुळे आणि ग्राउंड ऑफेन्सिव्ह झालं तर हे खरक आयलंड वगैरे जे आहे, हे अतिशय जवळ आहे इराणच्या मेनलँड पासून आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले जातील. फास्ट पेट्रोल बोटच्या मदतीने हल्ले केले जातील, ड्रोनच्या मदतीने. तर त्याच्यामुळे तिथे जरी ते पॅराट्रुपर्स तिथे लँड झाले, तरी त्यांना तिथे राहणं हे काय फारसं सोपं नाही. आणि सर्वात जास्त महत्वाचा हा एक अतिशय क्रिटिकल मुद्दा आहे, तो म्हणजे तिथे अमेरिकेला खूप रक्त सांडावं लागेल, ज्याकरता अमेरिका कधीही तयार नसतं. त्या अफगाणिस्तानमध्ये ते तिथनं पळून गेले. इतके वर्ष तिथे होते, पण जमिनीवरती ते अमेरिकन तिथे कधी उतरलेले नाहीत. फक्त आकाशातनं ड्रोन मधनं ते फायरिंग ते करत राहिले. आणि शेवटचं जे ग्राउंड वॉर अमेरिकन लढले होते, ते होतं व्हिएटनाममध्ये, म्हणजे 80च्या दशकामध्ये. तर त्याच्यामुळे अमेरिका मोठ्या प्रमाणात ग्राउंड वॉर करेल ही शक्यता फार कमी दिसते. तर थोडक्यात युद्ध कसं संपेल हा प्रश्नापासून सुरुवात झाली. मी एवढं सांगण्याचा प्रयत्न केला की अमेरिका धमक्या देईल, थोडंफार नाटकं करेल किंवा थोडंफार मॅन्युव्हरिंग करेल, परंतु खर्क आयलंड कॅप्चर करून महिनाभर तिथे टिकून राहायचं ही क्षमता काही अमेरिकेकडे नाही. तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी सांगावं लागेल की हो हो आता म्हणजे सगळंच आम्ही म्हणजे काहीतरी एक फेस सेव्हिंग त्यांना डिव्हाइस शोधावा लागेल. आणि तो फेस सेव्हिंग डिव्हाइस काय असेल हे डोनाल्ड ट्रम्प एक दिवशी ट्विट करतील की आता आम्ही सगळं डिस्ट्रॉय केलं, काही राहिलंच नाहीये, आता आम्ही थांबतो. आणि मग आपण म्हणून युद्ध थांबलं. परंतु तसं होणार नाही. अमेरिकेकडे ऍक्च्युली युद्ध जिंकण्याची ही क्षमता नाही. हे आजचं वास्तव आहे. तर त्याच्यामुळे आशा करूया की डोनाल्ड ट्रम्पना हे कळालं असेल की ते आता डिफिकल्ट टाइम्स मध्ये आहेत. त्यांची आता मिड टर्म इलेक्शन्स आहेत. अमेरिकेतले 75% लोक त्यांच्या विरोधात आहेत. त्यांचे स्वतःचे जे एनसीटीसीचे प्रमुख होते त्यांच्या विरोधात गेले. त्यांचे जे सीआयचे प्रमुख तुलसी गबाड, त्यांचं आपण त्यांचे स्टेटमेंट वाचा. त्यांनी म्हटलंय की आम्ही कधीच म्हणतो नव्हतं की इराणकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत वगैरे. तर शेवटी मला वाटतं एके दिवशी असं ट्विट येईल आणि डोनाल्ड ट्रम्प स्वतःच डिक्लेअर करतील की आम्ही इराणचे सगळं ताकद नष्ट केली आणि आता म्हणून आता आम्ही युद्धातनं परत येतोय वगैरे. तर म्हणजे नेमकं काय होईल हे म्हणजे त्याचं उत्तर आहे तर ते डोनाल्ड ट्रम्पनाच फक्त माहिती आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पलाच काय माहिती आहे हे त्यांनाच माहिती नाहीये. त्याच्यामुळे बघूया काय होत आहे, कुठलं ट्विट येत आहे युद्ध थांबण्याचं. कोणाकडे सुद्धा या म्हणजे या प्रश्नाचं प्रॉपर उत्तर नाही. डोनाल्ड ट्रम्पनाच माहिती नाही मी काय बोलणार आहे. तर बघूया काय होतंय मंजिरीताई. या युद्धाचा लवकरच शेवट व्हावा, कारण काही झालं तरी आपल्या देशावर त्याचा परिणाम होणारच असतो. पण तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक नागरिकाने एक सैनिक म्हणून वावरायला पाहिजे आणि काही समस्या तुम्हाला येणारच आहेत, तर युद्ध लढलं जात आहे तर त्याचा परिणाम तुमच्यावर थोडाफार होणारच आहे. पण मला वाटतंय का सैनिकासारखं जर लढलं तर मग गॅस नाही किंवा पेट्रोल मिळत नाही, या समस्या ज्या आहेत त्या क्षुल्लक वाटायला लागतील. आज आपण या संवादामध्ये सहभागी झालात त्याबद्दल हिंदुस्थान पोस्टच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या YouTube आणि फेसबुकला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.